आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरातल्या जुना चंदूर रोड पुजारी मळा परिसरात एका खासगी घरासमोरील महावितरणचा ट्रान्सफॉर्मर गेल्या 1 वर्षांपासून हलवण्याची मागणी प्रलंबित असल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। संबंधितांनी कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन ट्रान्सफॉर्मर अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली होती। मात्र तब्बल 1 वर्ष उलटूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही। मिळालेल्या माहितीनुसार जुना चंदूर रोड पुजारी मळा इथं शिवाप्पा आप्पासू हुक्किरे यांच्या पूर्ण झालेल्या खासगी घरासमोर महावितरणचा ट्रान्सफॉर्मर उभारलेला आहे। या घरात लहान मुलं वास्तव्याला असून घरात ये जा करताना तसंच बाहेर खेळताना त्यांना संभाव्य धोका निर्माण होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। त्यामुळे संबंधितांनी महावितरणकडे ट्रान्सफॉर्मर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची लेखी मागणी केली होती। विशेष म्हणजे ट्रान्सफॉर्मरच्या परिसरात दाट वस्ती असून लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची सतत ये जा असते। त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करतायत। वारंवार पाठपुरावा करूनही महावितरण प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असतानाही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। यावेळी महेश हुक्किरे, शंकर हुक्किरे तसंच परिसरातील अन्य नागरिक उपस्थित होते। आता तरी महावितरण प्रशासन जागं होऊन संबंधित ट्रान्सफॉर्मर तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करणार का, की एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार असा प्रश्न परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जातोय।